अर्थातच आपण पाहतोय हुसेन टाके तर दुसऱ्या बाजूला अक्षय म्हात्रे, दोन्ही संघांचे कर्णधार लढतायत कशासाठी तर पीएनपी चषकसाठी। पीएनपीचे चषक आपण जर पाहिलं ना 1983 वर्ल्ड कप मधली विनिंग ट्रॉफी भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली मिळवली आणि तदनंतर भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा, भारतामध्ये क्रिकेटला खऱ्या अर्थानं ओळख निर्माण करणारं ते चषक होतं। आणि म्हणूनच का होईना चित्रलेखाताई पाटील आणि नृपाल शेठ यांनी खऱ्या अर्थानं त्याच विचाराने, त्याच विचारशील कार्यक्रमातून आपण पाहिलं ना इतकं मोठं भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलंय। मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला गेला, मुस्कान 11 मांडला संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। दोन्ही संघांसाठी ना डू ऑर डाय अशा पद्धतीचा हा मुकाबला आहे। ही मॅच फार रोमहर्षकतेने भरलेली असेल। प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू प्रयत्न करेल की आपल्याकडे असलेला सर्वोत्तम खेळ द्यावा। हॅलो, एक आपले कार्यकर्ते आहेत रघुनाथ पाटील, त्यांनी भाऊंवरती एक गीत याच्या अगोदर लिहिलेलं आहे, काही ठिकाणी सादर सुद्धा केलंय। आज पीएनपी चषकानिमित्त त्यांची एक इच्छा आहे की त्यांनी हे गीत या ठिकाणी सादर करावं। सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या अर्थातच विनंतीनुसार अर्थातच मी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित करतो, रघुनाथ पाटील यांना, आणि त्यांना गीत सादर करण्याची विनंती करतो। कसाला काळ तुम्ही गेले आमातून, जन्म घ्यावा तुम्ही ते यावे परतून। तुम्हा विनाई तसार भासे सुन सुन, देऊन गेले तुम्ही आम्हा थोर शिकवण। किती येतील किती जातील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। किती येतील किती जातील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। तुमचे आहेत वारसदार भाई जयंता झुंजार, विधान परिषदेमध्ये ते आहेत आमदार। मीनाक्षी पाटील होत्या त्या तलवारीची धार, विरोधकांना देत होत्या शब्दिक मार। नात्या ढळतील नात्या हळतील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। किती येतील किती जातील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। सिंहाची छाती होती वाघाची झेप, विरोधकांची त्याने उडविली झोप। किती येतील किती जातील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। किती येतील किती जातील, प्रभाकर पाटील नाव तुमचे घेतील। धन्यवाद। धन्यवाद श्री रघुनाथ दादा पाटील। यानंतर खूप छानसं गीत आपण सादर केलं आणि भाऊंच्या आठवणींना, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हीच भावना शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामनामध्ये भरलेली आहे आणि ती भावना आपण आज गाण्याच्या रूपाने प्रकट केलीत, त्याबद्दल पीएनपी चषक 2024च्या या व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी मंडळी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो, कारण ही जी वाटचाल राहिलेली आहे त्या या कार्यकर्त्यांच्या बळावरच राहिलेली असते आणि त्या म्हणूनच आम्ही या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान सुद्धा करतोय। वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षात, जिथे आपण ऐकताय आकाश मांजरेकर आणि निशांत पाटील यांना। धन्यवाद। सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। एका बाजूला अक्षय म्हात्रे, दुसऱ्या बाजूला निशांत कडवे, तर गोलंदाजीच्या मोर्चावरती तेजस काटकर यावेळेला सज्ज झाले। धावफलकावरती नजर टाकूया। 2 ही धावसंख्या झाली आहे, जिथे पहिल्या षटकातील 4 चेंडू ग्राह्य धरले गेलेत। राउंड विकेट गोलंदाजी, शरीरापासून दूर वारंवार गोलंदाजी केली जाते, स्ट्रॅटेजी आखल्या जात आहेत। बघा ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी का केली गेली तर कव्हरच्या दिशेने डीप क्षेत्ररक्षण सजवलंय, पॉइंटला शॉर्ट क्षेत्ररक्षण आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक शॉट ठेवण्यात आलंय। ही एक रणनीती आहे, ही एक जाळं या ठिकाणी विणलं गेलंय। निशांत पाटील स्ट्राइक एंडवर आहे।
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, गलीच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कसा बसा का होईना तिथवर पोहोचलाय आणि तदनंतर मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता धावफलकावरती बिनबाद 3 अशी स्थिती उद्भवलेली आपण पाहतोय. रसिक मायबाप प्रेक्षकांनी हळूहळू सायंकाळ जसजशी वाढत चालली आहे तसतसं आपण पाहतोय गर्दी करायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 6 खऱ्या अर्थानं भरलेली आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 7 सुद्धा भरलेली आपण पाहतोय. रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप छान प्रतिसाद सुद्धा दिला, खूप छान रिव्ह्यू सुद्धा दिले गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आता मात्र एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन पोहोचली आहे. हे घवघवीत यश आहे. आणि मग हे यशाचे खऱ्या अर्थानं शिलेदार कोण तर मात्र चित्रलेखाताई पाटील आणि नृपाल शेठ यांचं खऱ्या अर्थानं आपण करूयात कौतुक. कारण त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा आज मैदानावरती आपण पाहतोय. अलिबागमध्ये बऱ्याचशा नाईट्स क्रिकेट झाल्या, मात्र अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा होणे नाही, जिथे शिस्तबद्धता काय असते, जिथे व्यवस्थित नियोजन काय असतं आणि अगदी त्याच वेळेला मॅनपॉवर सपोर्ट काय असतो ते खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती रथी महारथी यांची मांदेआळी रेलचेल आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 जिथे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संदीप बटारे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. नौखार न्हावे विभागातील खेळाडू रोहायला बिलॉंग करतो आणि आता मात्र कुरुळच्या या आझाद क्रीडा नगरीमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालाय. संदीप बटारे आलाय तर तो व्हरायटी व्हेरिएशन डेफिनेटली दाखवणार. लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अचूक टप्प्यावरती मारा काय करणं असतं हे संदीप बटारेने आपल्या गोलंदाजीच्या करिअरमध्ये करून दाखवलंय आणि म्हणूनच का होईना आज त्याला मात्र संधी मिळाली आहे. मुस्कान 11 मांडला संघासाठी. यावेळचा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, पंचांनी मात्र ओळखलं, वेळ घेतला आणि तदनंतर मात्र आमच्या स्कोररच्या दिशेने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक आता मात्र 4 वरती जाऊन पोहोचलंय. आहा, कमालीची गोलंदाजी बघा. महाराष्ट्राने बरेचसे लोकनृत्य पाहिले, ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना आपण पाहिलं. आता मात्र फिरकीच्या तालावरती फलंदाजाला अक्षरशः नाचवलेलं आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, फिंगर टिप्स वरती चेंडूला वलय प्राप्त करण्याची किमया आज मैदानावरती साध्य केलेली आपण पाहतोय. संदीप बटारे ज्या धाटणीची गोलंदाजी करतोय, जिथे समोर निशांत कडवे सारखा एक आक्रमक आणि कडवी चव देणारा अर्थातच फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. पिन ड्रॉप सायलेन्स जरूर पाहतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण अपेक्षा करतो की मोठे फटकेबाजी असावी. मग अशा वेळेला पहिल्या षटकातून केवळ 3 धावा आल्यात. दुसरं षटक इथून मात्र संदीप बटारेने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. आता मात्र एक शॉर्ट थर्डमॅन या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. कमालीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागणार आहे. कारण कधी चेंडू लेग ब्रेक खूपच बाहेर पडतोय, कधीतरी वेगावरती नियंत्रण टाकला जातोय, कधीतरी क्विकर वन टाकला जातोय. व्हरायटी, व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा एक नमुना पेश केला जाईल. पुन्हा एकदा फलंदाजाला स्ट्रगल करावा लागतोय. येस नो कॉलिंग, कोऑर्डिनेशन गडबड. महत्वपूर्ण फलंदाज निशांत कडवे back to the pavilion. बघा, आपल्या अलिबागमध्ये आगरी, कोळी, अगदी त्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे समाज एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा एक जुटेने खऱ्या अर्थानं राहताना आपण पाहतोय. आणि मैदानावरती काय केलं तर संदीप बटारेने एक जाळं विणलं होतं. त्याने दबाव प्रस्थापित केला आणि तदनंतर मात्र या दबावामध्ये निशांत कडवे नावाचं वादळ खऱ्या अर्थाने लवकर बाद झालेलं आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या त्वरित पाठवा. टाइम आउट सुद्धा होऊ शकेल याची आपण दखल घ्या. पंचांकडे तेवढी पॉवर आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. नौखारचा एक जाणता खेळाडू जर्सी क्रमांक 13 अर्थातच किशोर पाटील मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आपण पाहतोय. आकाश, आपण काही मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असणारे वेशबी ग्रामपंचायतचे
माजी सरपंच सन्माननीय प्रफुल्लदादा पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. मी प्रफुल्लदादांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि स्पर्धेचे आयोजक सौ चित्रलेखाताई यांना विनंती असेल की आपण प्रफुल्लदादांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आमचे खऱ्या अर्थानं या संपूर्ण बेलोशी मतदारसंघ असेल किंवा त्याच वेळेला अलिबाग तालुक्यातील विविध मतदारसंघात ज्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत असे गजानन पाटील सर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी ताईंना विनंती करतो की ताई आपण आपल्या शुभ हस्ते गजानन पाटील सर यांचा सन्मान करायचा आहे. आणि 3 महत्त्वाचे सन्मान सुद्धा ताई आपणच घ्यायचे आहेत. ताईंना मी विनंती करेन की या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या वैजयंती कायगावकर ज्या डायरेक्टर अँड ओनर आहेत चिंतामणी ज्वेलर्सच्या, आज PNP चषक 2024 मध्ये आपण त्यांचा या व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. कारण एक प्रतिष्ठित असे नाव आहे चिंतामणी ज्वेलर्स आणि त्याच्या डायरेक्टर आणि ओनर आहेत वैजयंती कायगावकर मॅडम. त्या या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत. मी सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण वैजयंती कायगावकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्या उपस्थित झाल्या, त्याबद्दल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्या उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा आभारही व्यक्त करूया. एक प्रतिष्ठित असं अर्थातच नाव आहे ज्वेलर्स इंडस्ट्रीमधलं चिंतामणी ज्वेलर्स आणि त्याच्या संचालिका आणि ओनर्स असणाऱ्या वैजयंती कायगावकर मॅडम यांचा सन्मान केला जातोय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती आणखीन काही मान्यवर मंडळींमध्ये सिद्धिविनायक मंदिर मुंबईचं आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपलं धार्मिक अर्थातच खऱ्या अर्थाने एक वेगळं अधिष्ठान असणारं स्थान आहे आणि त्याच्या ट्रस्टी श्वेता औरेस्कर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. मी सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण श्वेता मॅडमचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टी असणाऱ्या श्वेता मॅडमचा सन्मान केला जातोय PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती. तसेच व्यासपीठावरती आणखीन वुमन एम्पॉवरमेंट मधील तिसरं एक महत्त्वाचं नाव असणार ज्या डायरेक्टर आहेत शिवालिक फेमस SRA बिल्डर्सच्या विनीता राजगावकर मॅडम, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. विनीता मॅडम आज महिला शक्तीला वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा वेळेला या 3 महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ज्यांनी भरीव यश संपादन केलेलं आहे आणि मार्गदर्शक या नात्याने आज त्यांची वाटचाल राहिलेली आहे. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद व्यक्त करून बोलूया. समालोचक थँक्यू. मैदानावरती मधल्या काळामध्ये आपण पाहिलं ना तर संदीप बटारेने केलेली गोलंदाजी कौतुकास पात्र होती. मी या ठिकाणी कौतुक करेन मुस्कान 11 मांडलाच्या टीम मॅनेजमेंटचं, मग ते टीम ओनर, टीम मेंटॉर आणि अगदी त्याच वेळेला संघ कर्णधाराचं सुद्धा. कारण संदीप बटारे सारख्या गोलंदाजाला पॉवर प्लेमध्ये षटक देणं हे कोणी साधारणपणे विचार पण केला जात नाही. मग अशा वेळेला नावाच्या या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेला, त्याच्याकडे असलेलं कौशल्य ओळखलं गेलं आणि त्याच्या कलागुणांना वाव सुद्धा देण्यात आलाय. आणि ज्या ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं त्याची ओळख पहिली गेली, त्याचा खेळ ज्यांनी पाहिलाय ना त्यांना संधी मिळत असते. PNP चषकचं हे यश आहे जिथे कौशल्य कलागुणांना वाव मिळते आणि अशा वेळेला संदीप बटारेचं खऱ्या अर्थानं कौतुक करूयात, ज्याने आपल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 3 धावा दिल्या, मात्र या 3ही धावा एक्स्ट्रा स्वरूपातील वाईड चेंडूच्या होत्या आणि क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या रणनीती खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळेला अपनावताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल तेजस काटकरच्या गोलंदाजीसाठी सुद्धा, कारण त्याने आता मात्र अक्षय मात्रेला स्वस्तात बाद केलेला आपण पाहतोय. कमालीचा चेंडू, वेगवान, तेज तर्रार, वेगावरती स्वार होऊन अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करताना आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि अगदी त्याच वेळेला वेगावरती नियंत्रण. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज तेजस काटकरचं. अनिकेत मात्र मैदानावरती आहे, थोडासा स्ट्रगल जरूर करेल, मात्र अनिकेत जर सेट झाला ना
तर मोठे फटकेबाजी तो करू शकतो, त्याच्याकडे ती धमक आहे. मात्र व्हरायटी, व्हेरिएशन, कधी वेगवान गोलंदाजी, कधी स्लोवर वन गोलंदाजी, कमालीचं संमिश्र मिश्रण आज मैदानावरती तेजस काटकर आपल्या गोलंदाजीमध्ये करून दाखवताना आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये ना धार असावी, वैविध्यता असावी आणि ती त्या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळते. सरळ बाटणे, लॉफ्टेड स्ट्रोक, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी देणारा षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. इथून मात्र आपण पाहायला गेलो ना तर आदिरा वॉरियर्स गावाडे संघ म्हणेल ये दिल मागे मोर. अशा पद्धतीचे मोठे गोल आले पाहिजेत, मोठे षटकार आले पाहिजेत. तरुणाईचा सन्मान. एक प्रकारचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीची गोलंदाजी आज मैदानावरती तेजस काटकरने करून दाखवलाय. भले षटकार लगावू देत, मात्र कमबॅक करणं माझ्या हातात आहे. कमबॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अ क्रिकेट असं म्हटलं जातं आणि मग त्याच दिशेने वाटचाल सुद्धा आहे. कमालीची गोलंदाजी, कमाल अचूकतेवरती स्वार होऊन यावेळेला मात्र षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. 3 षटकांची सांगता, धावफलकावरती 12 धावा. विदर्भातला दुष्काळ आज मैदानावरती पाहायला मिळतोय. अक्षरशः धावांचा दुष्काळ आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकातून 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा यावेळेला खर्च जरूर झाल्यात. मात्र अचूक गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती डॉमिनेटिंग गोलंदाजी काय असते ना ते आज मैदानावरती दाखवलेलं आपण पाहतोय. आदिरा 11 संघाला इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. कावाडे आणि अगदी त्याच वेळेला खारेपाट विभागातील खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून त्यांनी जर कमबॅक केलं तर आणि तरच पीएनपी चषक 2024 मध्ये त्यांचं आव्हान कायम राहील. अन्यथा जो चुकला त्याचा खेळ संपला, अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. आणि मग असं असताना षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र होईल बदलाव, जिथे आता मात्र हितेश पाटील गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती किशोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. किशोरने या आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर केली आहे. मात्र इथून फाइट फॉर अ फिनिश, अस्तित्वाची लढाई सुरू आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. थँक्यू. कमालीची फटकेबाजी मैदानावरती आपण पाहतोय. बघा मारुती सुझुकी म्हणतं कितना देतीये. इथून मात्र किशोर पाटील सुद्धा म्हणेल की शॉर्ट पिच चेंडू किती टाकशील, माझ्याकडे त्याची मोठे फटकेबाजी खेळण्याची धमक आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दबाव कोणावरती ही वेळच ठरवेल. चेंडू टप्पा पडलाय, काटा बदलतोय, अपस्टंपच्या बाहेर, फलंदाज सफल होतोय. क्रिकेटचे बदलते नियम ही सुद्धा बाब फार महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेला फलंदाज अपस्टंपच्या बाहेर जाईल त्यावेळेला मात्र वाईटचा चेंडू, अर्थातच बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजासाठी दिला जातो. गोलंदाजांना संधी मिळावी यासाठी क्रिकेटमध्ये बरेचसे बदलाव करण्यात आलेत. अचूक टप्पा साधण्याचा प्रयत्न. मग असा असताना लाईन पासून थोडीशी का होईना भरकटलेली गोलंदाजी, जाणीवपूर्वक अपस्टंपच्या बाहेर टाकायचं आहे. मात्र 6 चेंडू अपस्टंपच्या बाहेर टाकण्याच्या चक्करमध्ये एखादा चेंडू असा पडणारच हे या ठिकाणी हितेश पाटीलला सुद्धा माहिती आहे आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच का होईना अगदी शांत पद्धतीने ते वाईड एक्सेप्ट केले जात आहेत. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. बघा नवखारच्या रक्तामध्ये ना प्रेशर हँडल करण्याची जबाबदारी असते, ते नेतृत्व असतं आणि किशोर पाटीलने ते मैदानावरती बरेच वर्ष करून दाखवताना आपण पाहतोय. रघुनाथ माळी, महेंद्र म्हात्रे आणि अगदी त्याच वेळेला नवखारचे बरेचसे असे खेळाडू आपण पाहिलं. हल्लीच्या काळामध्ये सुमित भगत, अक्षय पाटील यांनी खऱ्या अर्थानं नवखारचं नाव
आणि आपली खेळी नेहमी उंचावलेली आपण पाहतो. यावेळेला मात्र चेंडू नो मॅन्स लँड निर्जन स्थळी जाऊन ट्रॅव्हल करेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला मात्र कमालीची पाहायला मिळाली. बघा या दोन फलंदाजांमधली रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली आहे ना की धावा धावताना 25 वर्ष लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे ते एकमेकांची मनं ओळखतायत असं काहीसं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. आय कोऑर्डिनेशन कमालीचं झालं, कॉन्टॅक्ट चांगला झाला, कॉल यशस्वी झाला आणि तदनंतर मात्र 2 धावा आल्यात. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला भेदत वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू. बघा मैदानावरती ज्या वेळेला आपल्या बॅटमधून मोठे फटके येतात ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण मोठे फटकेबाजीच करायची असं काहीसं मनामध्ये मानस असतो. मात्र अशा वेळेला किशोर पाटीलने क्षेत्ररक्षक कुठे त्याचा आढावा घेतला, बॅटचा फ्लो काय असावा, शॉट सिलेक्शन काय असावं, क्रिकेटमधलं खऱ्या अर्थानं क्रिकेट इज ऑल अबाउट सायन्स सुद्धा म्हटलं जातं. मग किती वेगाने बॅट फिरवली पाहिजे याचा सुद्धा अंदाज घेतलाय आणि कमालीची तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी. संघाला गरज असताना मोठे फटके येत आहेत. यावेळीचा फटका पुन्हा एकदा निर्जन स्थळी ट्रॅव्हल करतोय. बाय 1 गेट 1 फ्रीची मैदानावरती जणू काही ऑफर चालू आहे आणि त्याचमुळे का होईना या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा होत आहेत. धावफलकावरती होईल बदलाव. धावफलक आता मात्र 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुद्धा होते. इथून मात्र आपण पाहतोय अगदी संजीवनी देणारं हे षटक आलंय. हितेश पाटीलचे या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात आणि तदनंतर मात्र आदिरा 11 अर्थात आदिरा वॉरियर्स कावाडे संघाने या मॅच मध्ये पुनच्च हरिओम म्हटलं आणि आमचं अस्तित्व अजूनही बाकी आहे. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, आमच्या गोलंदाजांना संधी देणार. यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय शंख फुंकलेत. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 4 कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी दिली जाणार, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, स्लॉग ओव्हरचं षटक खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजासाठी बोलवावं. आणि मग अशी चर्चा असताना अलिबागचा एक मोठं नाव रोहित पाटील मैदानावरती गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. बघा रोहितने बरेच वर्ष आपण पाहिलं तर AB ग्रुप संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. बरेच वेळेला तो अगदी रायगड विभागामध्ये सुद्धा पाकर संघामध्ये सुद्धा आपण त्याचा खेळ बऱ्याच वेळेला अनुभवलाय आणि मात्र त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली गोलंदाजी मुस्कान 11 मंडला संघासाठी किती महत्वाची आहे ना ही वेळ सांगणार आहे. शेवटचं षटक जिथे स्ट्राईक एंड वरती आता मात्र अनिकेत म्हात्रे एखाद्या नवख्या बॉलिवूड ऍक्टर सारखा मैदानावरती स्ट्रगल करतोय. त्याचा स्ट्रगलिंग पिरियड किती लवकर संपेल, तो कशा पद्धतीने कमबॅक करेल हे बघणं गरजेचं. यावेळेचा चेंडू अपस्टॉम्पच्या पूर्णपणे बाहेर. पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धावफलकावरती लागले. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना ती हीच परिस्थिती. कारण 4थ्या षटकामध्ये जवळजवळ 21 धावा खर्च झाल्या होत्या आणि या वाईड नंतर मात्र अनिकेतचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल जरूर करत होता मात्र तेजसचं डेडिकेशन, संपूर्ण समर्पण आज मैदानावरती त्याने दाखवताना आपण पाहतोय. आपल्या संघासाठी मी म्हणेन या 2 धावा वाचवल्यात. धावफलकावरती 2 ने बदलाव. धावफलक आता मात्र 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 36 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. करो या मरो, डू ऑर डाय, जे काही आहे ना ते इथेच आत्ताच करून दाखवायचं आहे. प्रॅक्टिस करत असताना घेतलेली मेहनत, गाळलेला घाम ते दाखवण्याची हीच ती वेळ आहे आणि त्यासाठी जगदोजहेद मैदानावरती आपण पाहतोय. जो संघ जिंकेल त्याचा अस्तित्व पुढच्या मॅच पर्यंत अबाधित राहील. यॉर्कर लेनचा डिलिव्हरी सन्मानपूर्वक खेळून काढलाय. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये परिपक्वता असावी, चुकीला माफी नाही. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव थँक्यू. या स्पर्धेतील 75वा चौकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती होईल बदलाव. धावफलक आता मात्र 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. मी म्हणेन इथून 50 ते 55 धावा झाल्या ना तर एक सन्मानजनक धावसंख्या असू शकेल. ही मॅच चांगली पाहायला मिळेल. शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी, मैदानावरती दबाव, दडपण आज पाहायला मिळतोय. प्रेशर कुकर मधून जशी शिट्टी वाजावी ना त्या पद्धतीचा काहीसा दबाव आज मैदानावरती अनुभवायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती केली जाते.
मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, कॅच पकडली तर मोमेंटम प्राप्त होईल, मॅच मध्ये येता येईल. दोन क्षेत्ररक्षकांची मदत घेतली, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली जाते, फलंदाज आणि गेट मात्र बॅक टू द पावलियन. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. रोहांशू 11 केतकीचा माळा आणि 7700 जिजाऊ 11 चेंडरे संघ, दोन्ही संघांना या ठिकाणी पुकार असणार आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपल्या मॅचची नाणेफेक होईल याची आपण दखल घेऊयात. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे बाळकृष्ण दर्णे गुरुजी कळवतात की धावफलकावरती मात्र 41 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, जिथे 5वं षटक प्रगती पथावरती आहे. रोहित पाटील याच्याकडे असलेला अनुभव आणि मग त्याच वेळेला त्याच्याकडे असलेली रणनीती आज तो मैदानावरती एक्झिक्यूट करून दाखवताना सुद्धा आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी त्याला संधी जरूर दिली आणि तदनंतर मात्र चांगली खेळी आज मैदानावरती दाखवताना आपण पाहतोय. मोठा फटका आलाय, गरजेची पूर्तता करणारा फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव थँक्यू. अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. बघा, कोलगेट म्हणतं की क्या आपके टूथपेस्ट में नमक है, या वेळेला अक्षय पाटील म्हणतोय क्या आपके बॉलिंग में धमक है. कमालीची फटकेबाजी आज मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडू पासून सेट झाला आणि तदनंतर मात्र गरजेची पूर्तता करून देणारा हा षटकार. 47 ऑन स्कोरबोर्ड, 50 ते 55 धावांचं टार्गेट असेल. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया थँक्यू. बघा, मैदानावरती खेळत असताना फलंदाजांना गॅप शोधावी लागते, मग शोधलं की सापडतं. हे झी मराठीवरती अस्मिताने आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलंय. या वेळेला फटकेबाजी चांगली झाली आहे, मिड विकेट आणि अगदी त्याच वेळेला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गॅप शोधली गेली. कौतुक करावं लागेल अक्षय पाटीलच्या बॅटिंगच्या फ्लोचं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, या वेळेला मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू पडलाय, डॉट चेंडू आलाय. पहिल्या इनिंगची होती समाप्ती, पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती मात्र देणगी जमा झाली आहे. अर्थातच 51 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी 52 धावांचं टार्गेट असणार आहे. हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे बघणं तितकंच औत्सुक्याचं, कुतूहलाचं खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळूया, जिथे काही मान्यवर मंडळी उपस्थित झाले आहेत त्यांच्या सन्मानाकडे वळूया. मी सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांना विनंती करतो की या मान्यवरांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सर्वप्रथम सन्मान केला जाईल रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी मंदार वर्तक सर यांना समोर आमंत्रित करतो आणि सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांना विनंती करतो, नृपाल शेठ यांना विनंती करतो आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. RDCC बँकेचे CEO मंदार वर्तक सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. PNP चषक 2024च्या निमित्तानं आपण व्यासपीठावरती उपस्थित झालात, संघ मालक सुद्धा आहात, पण त्याच वेळेला एक वेगळं क्षेत्र सुद्धा आपलं आहे. त्या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी आपण करत आहात, त्याबद्दल तुमच्या कामगिरीचा हा गौरव आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक सर यांचा हा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतरचा पुढचा सन्मान व्यासपीठावरती उपस्थित असणारे एक मराठी उद्योजक या नात्याने ज्यांनी मोठं नाव कमवलेलं आहे असे ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. मी सन्माननीय नृपाल शेठ यांनाच विनंती करतो की आपण ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय नृपाल शेठ यांच्या शुभ हस्ते.
यानंतरचा पुढचा सन्मान आणखीन एक उद्योजक ज्यांना अलिबागमधले अनेक नागरिक ओळखतात, पण त्याच वेळेला उद्योजक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना आपण ओळखतो असे सत्यजितजी दळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जाईल. मी रुपाल शेठ यांनाच विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते सत्यजित दळी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उद्योग विश्वातील अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुरुवातीला आपण महिला शक्तीचा सन्मान केला, कारण मराठी उद्योजक या नात्याने अनेकांनी अलीकडच्या काळामध्ये भरीव कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळतोय. एक पारंपरिक वारसा सुद्धा जपलेला आहे आणि त्याच वेळेला काहींनी नवीन क्षेत्र सुद्धा अर्थातच अनेकांसाठी निर्माण केलेले आहेत. या मराठी उद्योजकांचा आपण सन्मान करतोय. PNP चषकाच्या निमित्तानं आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुमच्या कर्तबगारीचा अभिमान आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि अनेकांना रोजगार आपण निर्माण करून दिलेत, त्याबद्दल आपला मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. हॅलो थँक्यू सो मच डीजे मास्टर. मॅचचा टॉस घेतोय आपण. रोहांशू 11 केतकीचा माळा विरुद्ध 7700 जिजाऊ 11 चेंड्रे या दोन संघादरम्यान आपण टॉस घेतोय. आमच्यासोबत RDC बँकचे CEO प्रशांत दादा आहेत, मंदारजी वर्तक आहेत. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. एका बाजूला प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्याच टीम मधील त्याच्या हाताखाली घडलेला मनीष मोकल आहे. तर या दोघांमध्ये जिंकलेल्या मॅच मध्ये दोनही खेळाडूंना आता जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल, डायरेक्ट क्वालिफिकेशन मिळवेल. टॉस हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. मनीष, डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? मगाशी आम्ही 48 आमचा फक्त स्कोर झालेला. आम्ही बॉलिंग चांगली केली आणि आम्ही मॅच जिंकलो मगाशी. तसंच आम्ही आता पण बॉलिंग चांगला करण्याचा प्रयत्न करू. 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. रोहांशू 11 केतकीचा माळा वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. यानंतर आणखीन काही सन्मान आपण घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मुळे ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंच रोहिणीताई पाटील यांचाही सन्मान केला जाणार. मी सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते रोहिणीताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. तसेच ताजपूरचे शेकापतचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरजी पाटील यांचाही सन्मान केला जाणार. मी शंकरजी पाटील यांना आमंत्रित करतो की आपण समोर यायचं आहे आणि सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते शंकरजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. समोर यायचं आहे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू सो मच आकाश मांजरेकर, थँक्यू सो मच कपिल ठाकूर अँड थँक्यू सो मच ॲडव्होकेट संदीप जगे सर. पुन्हा एकदा सर्वांचं मी निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. यावेळेस अप्रतिम अशा पद्धतीने फटकेबाजी पहिल्याच ओव्हरमध्ये एक्सप्लोझिव्ह किंवा त्याच वेळेला ॲग्रेसिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली. एका बाजूला हुसेन टाकी मुरुडमध्ये तालुक्यामधील शिगरे गावचा खेळाडू आहे, तर त्याच्या समवेत त्याला साथ देण्यासाठी गणेश पडवल हा फलंदाज मैदानावरती आलाय. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. पहिलीच ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज करण कडवे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक चौकार आणि एक षटकार आलाय आणि 3 चेंडू आतापर्यंत झालेत कंप्लीट. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या फलकावरती दुहेरी आकड्यावरती 10.
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सरळ जातोय बाउंड्रीच्या दिशेने. अप्रतिम अशा पद्धतीने तिथे खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स लावले आणि आपल्या संघासाठी इथे धावा वाचवल्यात. काही अंशी वाटलं होते की हा चेंडू कदाचित सीमापार होईल की काय, परंतु खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेशन किंवा खूप चांगल्या पद्धतीने समर्पण इथे या फिल्डरने दिले आणि आपल्या संघासाठी नक्कीच धावा सेव्ह केल्यात. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर, यावेळेस मात्र पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मिड विकेटच्या दिशेनं, ओव्हर द रोप, पीएनपी चषक चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दाफलगाववरती 16 धावा आल्या आहेत आणि दरणे सर मी नेहमीच म्हणतो की 16वं वरीस धोक्याचं आणि तितकंच मोक्याचं आहे आणि तो मोका आता दोनही संघांकडे आहे. कारण इथे ही मॅच जिंकणं दोनही संघांना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे. डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच आहे. पुन्हा एकदा जस्ट या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संयम सुद्धा फार महत्त्वाचा आहे. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस असं म्हटलं जातं की तुमची न होणारी जी प्रगती आहे ती हळूहळू जर झाली तरी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मात्र मिळू शकतो. आणि त्याच अनुषंगानं कधी चेंडूवरती चौकार, कधी चेंडूवरती षटकार, कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव, अशा पद्धतीने एक संमिश्र स्वरूपाची फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दाफलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. विदाऊट लॉस खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आज आपण या पीएनपी चषकामध्ये पाहिलं तर सर्व खेळाडू आपल्या उराशी स्वप्न बाळगून उतरलेले आहेत. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे की आयुष्यामध्ये स्वप्न पहा, अगदी अपेक्षेच्या बाहेर स्वप्न पहा, कारण स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं. तीच सर्व स्वप्न उराशी बाळगून आज मात्र सर्व खेळाडू या पीएनपी चषकामध्ये नक्कीच सज्ज झालेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता दरणे गुरुजी मला सांगत आहेत की येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये मॅच आहे. जिंकणार तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून राहणार आहे आणि जर या स्पर्धेमध्ये किंवा या मॅचमध्ये तुम्ही हरलात तर मात्र या पर्वाची वाट तुम्हाला 365 दिवस मात्र आता वाट पाहावी लागणार आहे. कारण ही पर्व अशीच निरंतर सुरू राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या अर्थातच लाडके असं चिवताई आहेत किंवा त्यांच्या समवेत रुपाल शेठ असतील, आमदार भाई जयंत पाटील असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य असेल किंवा वस्तुरूपी सहाय्य असेल, खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा प्रफुल्लित करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आमच्या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे येऊयात. सेकंड ओव्हर ओमकार कडवे मैदानावरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि आता संघाची धावसंख्या पुढे सरसावेल ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. चांगली मॅच आहे आणि आता आपण प्रेक्षक गॅलरी पाहिल्यात तर जवळपास हळूहळू प्रेक्षक वाढायला लागलेले आहेत. बहुसंख्येनं प्रेक्षक आता काही वेळातच या मैदानावरती येणार आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे फ्लॅटेड बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने क्रॅकिंग ड्राइव्ह पाहायला मिळते. चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू. असं म्हटलं जातं की ऑक्सिजन असो वा माणसाचे विचार असो, एकदा लेवल ढासळली ना की धोका वाढतो. त्याच्यामुळे तुमचे विचार कसे आहेत, तुमचे विचार करण्याची लेवल कशी आहे यावरती बरंच काही निर्भर असतं. इथे पॉझिटिव्ह थिंकिंगने हा क्रिकेट खेळावा लागेल. एक चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या दाफलकावरती 22 आकड्यावरती पोहोचले. पुन्हा एकदा मोठा फटका, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल केलाय, चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. एक स्टँडर्ड दर्जेदार षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी. थँक्यू सो मच. असं म्हटलं जातं ना की सक्सेस इज नॉट परमनंट, फेल्युअर इज नॉट फायनल. सो नेवर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. मित्रांनो, जरी तुमच्या वाटेला यश आलं तरी ते परमनंट नसतं. तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष हा करायचाच आहे आणि तो संघर्ष मैदानावरती करावा लागेल.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र घुटनाटेक आणि तमाशाटेक अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाचं सुद्धा प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती पाहायला मिळालं आणि हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बॉल रिलीज करता त्यावेळेस तुमचं फलंदाजी फुटवर्क मुवमेंट काय आहे त्या अनुषंगाने तुम्हाला लाईन आणि लेंथ मात्र ऐन टायमाला चेंज करावी लागते आणि तोच प्रयत्न गोलंदाज ओमकार कडवणे इथे आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दफलकावरती पुन्हा एकदा 28 या आकड्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मी अगोदर सुद्धा दंडे सर म्हणालो की जेव्हा तुम्ही एखादा मोठा फटका खेळता तेव्हा तुमच्यामध्ये तुमची ताकद, तुमचं टायमिंग, तुमचं बॉडी बॅलन्स आणि तुमचं शॉट सिलेक्शन या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे फक्त ताकद पाहायला मिळाली, टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे इथे फलंदाज बीट होतोय. डॉट बॉल इथे आलाय आणि संघाची धावसंख्या स्थिर 28 या आकड्यावरती. 2 बॉल अजून शिल्लक असतील. पुन्हा एकदा अप्रतिम अशा पद्धतीने फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट आणि त्याच वेळेला एक चांगली क्वालिटी. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू मित्रांनो. यशामागे कधीही रहस्य नसते. अर्थातच आपण पाहिलं तर योग्य नियोजन असेल, प्रचंड कष्ट असतील, सातत्याने पाठपुरावा असेल आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती असेल ना तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. तुमचं व्यवस्थित नियोजन असावं लागतं, तुमची प्रचंड मेहनत असावी लागते आणि ती मेहनत घेत असताना फलंदाज इथे आपण पाहतोय हुसेन टाकी, मॅन फ्रॉम शिग्रा मुरुड. पुन्हा एकदा हुसेन टाकेच्या बॅट मधून चेंडू सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर. पीएनपी चषक 2024 ब्रँडेड षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया. थँक्यू. धावफलकावरती 40 धावसंख्या झालेली आहे, परंतु त्यामध्ये आपण वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर हुसेन टाकीच्या बॅटमधून 39 धावा वैयक्तिक तो खेळलाय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने मुस्कान 11 मांडला. या संघाला विजयाच्या दिशेने आता वाटचाल करणार आहे. 52 धावांची गरज आहे, त्यापैकी धावफलकावरती 40 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी इथे 18 बॉलमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 12 धावा. क्रिकेट नेहमीच असं म्हटलं जातं की क्रिकेट, राजकारण आणि सरडा. आता दळणेसर त्याच्यामध्ये आपण एक वर्ड अजून ऍड करूया, वातावरण. म्हणजेच राजकारण, क्रिकेट, सरडा आणि वातावरण कधी रंग बदलेल याचा काही नेम नाही. कारण कधी उन्हाच्या दिवसामध्ये थंडी पाहतो, थंडीच्या दिवसामध्ये ऊन पाहतोय, कधी पाऊस असतो, कधी वेगळंच काहीतरी असतं. म्हणजे वातावरणाचा सुद्धा आता भरोसा राहिला नाही. म्हणजे आपण आता 4 शब्द दळणेसर बोलायला पाहिजे. संघाची धावसंख्या दफलकावरती आपण आतापर्यंत इथे जाऊन पोहोचले. 40 या आकड्यावरती 12 धावांची गरज. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती गणेशच्या बॅट मधून एक लॉफ्टेक स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये, उंची जास्त, लांबी कमी आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा, शेका पक्षाचा, झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू सो मच. मैदानावरती आता एक विकेट गेल्यानंतर या मॅच मध्ये वापसी करण्याचं काम इथे आदित्य वॉरियर्स कावडे संघ करणार का हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं आहे. जरी हे समीकरण दिसायला सोपं असलं तरी दोन्ही संघांमध्ये तीच ताकद आहे, दोन्ही संघांमध्ये तेच सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये अगदी शेवटल्या क्षणापर्यंत रिझल्ट काय असेल याचं प्रेडिक्शन आता लावणं हे नक्कीच आपल्या अंगलटी येऊ शकतं. इथे खूप चांगल्या पद्धतीने शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावे लागेल. मी अगोदर सुद्धा म्हणालो की लढवया वृत्ती ही प्रत्येक खेळाडूमध्ये असावी लागते. मग तुमचा खेळ तो क्रिकेटचा असू द्या, तुमचा खेळ तो कबड्डीचा असू द्या, तुमचा खेळ तो जीवनाचा असू द्या. जसं क्रिकेटमध्ये अनेक वेळेला संकट येतात तशी आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळेला संकट येतात, परंतु त्यामध्ये तुमची लढवया वृत्ती ही फार महत्त्वाची आहे. तुमचा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे आणि आज या मैदानावरती तोच कॉन्फिडन्स गोलंदाज दाखवणार का, तोच कॉन्फिडन्स फलंदाज दाखवणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 40 धावा आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नाव आहे अक्षय म्हात्रे. स्लोवर बॉल आणि तितक्या चांगल्या पद्धतीने इथे कॅच पकडला आणि आता मात्र फलंदाज बॅटिंग करत असताना बाद. क्रिकेटचा हा चेहरा नवा,
नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आता ऑन हॅट्रिक असणार आहे अक्षय म्हात्रे. आपण इंटरनॅशनल मध्ये पाहिलेलं आहे की टेस्ट करिअर मध्ये पहिली हॅट्रिक नोंदवणारा कोण खेळाडू असेल तर प्रेट्स पोपोर जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे ज्याने टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली होती. आपण ओडीआय मध्ये पाहिलं तर पाकिस्तानचा जलालुद्दीन ज्याने ओडीआय मध्ये पहिली हॅट्रिक ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्कीच त्यांनी घेतली होती. आणि T20चा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिली हॅट्रिक ब्रेटलीने बांगलादेश विरुद्ध घेतली होती. या स्पर्धेमध्ये PNP चषक 2024 मध्ये पहिली हॅट्रिक अक्षय म्हात्रेच्या नावावरती होणार का हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. अगोदरच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्यानंतर आता तिसऱ्या बॉलवरती नियोजन कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने ते प्लॅनिंग असेल हे आता पाहण्यायोग्य असणार आहे. मॅच मध्ये वापसी करण्याचं काम केलंय. मी अगोदर दंडे सर म्हणालो की ही मॅच जेवढी जिंकते तेवढी सोपी नाहीये. जरी जिंकण्यासाठी इथे 16 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज असली तरी सुद्धा ही मॅच शेवटल्या चेंडूपर्यंत जाणार यामध्ये मात्र शंका नाही आहे. त्या प्रकारची सुरुवात सुद्धा इथे अबूने केलंय. 2 बॉलवरती 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर PNP चषक 2024 मध्ये पहिली हॅट्रिक अबूच्या नावावरती होणार का? चांगला बॉल इथे जस्ट स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू मात्र फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान गेला आणि तिथे ऋतिक झावरे तैनात आहे. आणि पहिलाच बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती डॉट आलाय. म्हणजे 3ही बॉल सलगचे डॉट आले, 2 विकेट्स प्राप्त केले आहेत. आणि आता समीकरण 15 बॉल्समध्ये 12 धाव्यांची गरज. चौथा बॉल इथे चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये, कॅच पकडणार का? त्या ठिकाणी स्वतः अक्षय म्हात्रे सलगचे 4 बॉल डॉट मैदानावरती 3 विकेट्स प्राप्त केली आहेत. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला. थँक्यू सो मच धरणी सर. बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात परंतु एकच मनामध्ये भीती असते ती म्हणजे लोक काय म्हणतील. लोक काय करतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि तीच गोष्ट अबू करतोय. मला माहित नाही की जरी 18 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज आहे, ही मॅच मी कितपर्यंत नेऊ शकतो किंबहुना या मॅच मध्ये माझं डेडिकेशन कशा पद्धतीने असेल. परंतु आतापर्यंत आपण त्याचं पाहिलं तर एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. मी या मॅच मध्ये विजय प्राप्त करू शकतो किंबहुना ही मॅच शेवटल्या बॉलपर्यंत नेऊ शकतो, हा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. आणि आतापर्यंत आपण सलगचे 4 बॉल पाहिले तर 4ही बॉलवरती एकही धाव आली नाहीये. आता समीकरण इथे 14 बॉल 12 धाव्यांची गरज. सेन्सिबल क्रिकेट एक मैदानावरती पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, त्याचं नाव आहे जमीर. आणि जमीरनी पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली, थोडासा प्रेशर इथे हलका केला. आणि आता एका धावेने संघाची धावसंख्या 41च्या आकड्यावरती 5व्या बॉलवरती 1 धाव आले. जसा अबू ॲज अ बॅटर म्हणून आपण ओळखतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा आज पाहायला मिळाली. चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. आणि आता मैदानावरती 3 ओव्हरची सांगता झालेली आहे. 3 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 आकड्यावरती पोहोचले. आता 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाहीये कारण आपल्याला ही स्पर्धा वेळेत कंप्लीट करायची आहे. या दृष्टिकोनातून मात्र प्रत्येकाने वेळ खर्च करायचा आहे. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. PNP चषक ही रायगडाची शान. PNP चषक शेका पक्षाचा मान. PNP चषक तरुणाईचा सन्मान. PNP. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज मैदानावरती आला अक्षय पाटील. मैदानावरती आपण पाहिलं तर हुसेन टाकीच्या बॅटमधून अगदी अप्रतिम अशा पद्धतीने फटके पाहायला मिळाले. आणि आतापर्यंत तो 40 या धावसंख्येवरती खेळत आहे. या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी सुद्धा त्याच्या नावावरती पाहायला मिळेल का? आता येणारे 12 बॉल 10 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र एक लॉफ्टेड स्ट्रोक लगावलाय आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा,
खेळूया थँक्यू सो मच. आता मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मुस्कान 11 मांडला या संघाने पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. अगोदरच्या ओव्हरमध्ये स्ट्रगल होता, संघर्ष होता, परंतु पहिल्याच मोठ्या फटक्याने थोडासा प्रेशर रिलीज झालाय आणि बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 षटकार आणि या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी हुसेन टाकेच्या नावावरती झालंय. मॅन फ्रॉम शिग्रा मुरुड, अर्थातच नाव कधी विसरू नका. हुसेन टाकेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले तब्बल 52 धावांची खेळी. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा थँक्यू सो मच. 15 बॉल मध्ये ज्याने आपल्या संघासाठी 52 धावा जमा केल्या स्क्रीनवरती पाहू शकता. शेवटला जो बॉल त्यांनी मारलाय अगदी खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स आणि ह्या मॅच मध्ये मुस्कान 11 मांडला संघ जिंकतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचे आभार. क्रिकेटचा हा चेहरा नवा नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मना. थँक्यू सो मच. तर या मॅच मध्ये एक जबरदस्त बेधुंद फलंदाजी करणारा ज्याने फलंदाजीमध्ये जवळपास 6 षटकार आणि 3 चौकाच्या समवेत वैयक्तिक 15 बॉल मध्ये इथे 52 धावा जमा केल्यात हुसेन टाके ठरतोय मॅन ऑफ द मॅच.